आजच्या सत्रामध्ये 12वा वृद्धाचार हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ब्राह्मणा स्वप्नदर्शनी कवीश्वरी सहस्त्र भोजन चुकवणे. कवीश्वरबास रामोपाध्ये कानोपाध्ये परशुरामबास हे चौघे पेहरा संगमाले. कवीश्वरबास, रामेश्वरबास आणि कानोपाध्ये परशुरामबास हे चौघ जण पेहरा संगम या ठिकाणी आलेले आहेत. तव तेथ व्यवहारा एकू सहस्र भोजन करावे आला होता. कोणीतरी व्यापारी व्यावसायिक त्या ठिकाणी सहस्त्र भोजन, जसं ब्राह्मणाच्या ठिकाणी म्हणा, साधू संतांच्या ठिकाणी सहस्त्र भोजन म्हणजे 1000 लोकांना भोजन द्यावं या अन्नदानाच्या हेतूने तो आलेला होता. जसं द्वारावतीकार श्री चांगदेवराव यांच्या ठिकाणी जसं ते सहस्त्र भोजन होणार होतं, तो जो ब्राह्मण आहे तो त्या निमित्तानेच आलेला होता. परंतु त्या ठिकाणी फक्त 500 पत्रावळी भोजन म्हणजे 500 लोकांचंच भोजन श्री चक्रपाणी महाराजांनी केलेलं आहे. तशाच पद्धतीने ही व्यक्ती सुद्धा या सहस्त्र भोजनाच्या निमित्ताने आलेली आहे. तेणे रात्री स्वप्न देखिले आणि त्यांनी त्या व्यक्तीने व्यवहाराने रात्री स्वप्न त्याला आलेलं आहे. जे भटमार्गीच्या एका महात्म्या जीव घातल्या सहस्त्र भोजन होय. म्हणजे स्वप्न कसं आलं? भटमार्गीचे, त्या काळामध्ये आपल्या पंथाला मानवा पंथ असं काही नाव नव्हतं. हे नंतर कधीतरी हे नाव लागू झालेलं आहे. त्याआधी भटमार्गीचे म्हणजे भटोवासांचा तो सर्व परिवार आहे आणि त्या सर्व भिक्षुकांना, आश्रमस्थ लोकांना भटमार्गीचे म्हणूनच ओळखल्या जायचं. आणि त्या स्वप्नामध्ये दाखवल्या गेलं की भटमार्गीचे जे महात्म्य आहेत, तर एका महात्म्याला जरी जीव घातलं तर सहस्त्र भोजन होय. म्हणजे 1000 लोकांना भोजन घातल्याचं जे काही गोमट आहे त्यांच्या दृष्टीने पुण्य आहे, तेवढं पुण्य किंवा तेवढं गोमट एका महात्म्यांना जीव घातल्याने आहे. हे काय आहे? ही ज्ञानीयाची आचरणनिष्ठ जो व्यक्ती आहे त्या आचरणनिष्ठ आणि ज्ञानी व्यक्तीची ती महती सांगितल्या गेलेली आहे. जसं तिकडे सांगितलेलं आहे की जर का एक ज्ञानी असेल तरी सृष्टीचा संहार करू नये, म्हणजे करता येत नाही. अव्यक्तमंत परमेश्वराला जरी ज्ञान पाळी फिरल्यानंतर, सकळ जीवांना ज्ञान दिल्यानंतर अव्यक्तमंत परमेश्वरांना संहार करण्याची प्रवृत्ती होते. परंतु एक जरी ज्ञानी इथे वर्तत असेल, आचरण करत असेल, पतित झालेला नसेल, तर त्या ज्ञानियामुळे या सृष्टीचा संहार करता येत नाही. जव ज्ञानिया वर्तेत, जोपर्यंत ज्ञानी आहे तो प्रमादिया झाला नाहीये किंवा तो प्राप्तीला गेला नाही, तोपर्यंत सृष्टीचा संहार करता येत नाही. ही ज्ञानियाची विशेषता आहे. एकीकडे अजून स्वामी सांगतात की ज्ञानियाचे नि भजने नित्य नासती. जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याच्या ठिकाणी जर का भोजन घडलं विधियुक्त वगैरे, तर नित्य नासती म्हणजे नित्य नरक सुद्धा नासू शकतं. हे ज्ञानियाची विशेषता आहे. आणि ज्ञानियाची विशेषता यासाठी आहे की त्याच्याकडे परमेश्वराचं ज्ञान आहे, म्हणून ती ज्ञानियाची विशेषता आहे. ज्ञानी प्रत्येक क्षेत्रामध्ये असू शकतात, परंतु ब्रह्मविद्याचे ज्ञानी जे आहेत त्यांची ही विशेषता सांगितलेली आहे. म्हणून एकीकडे अर्जुन सकळ सामग्री या सामग्रीवंत परी एक वांचून,
म्हणजे अर्जुन देवाकडे सगळ्या सामुग्र्या होत्या, काही नाही असं. अर्जुन देवांना सगळं येत होतं, तरी एक वांचून म्हणजे अधुरे कुठे होते ते, त्यांच्याकडे ब्रह्मविद्याशास्त्र नव्हतं, ज्ञान नव्हतं, आणि त्याच्यामुळे ते कमकुवत होते. आणि ज्या वेळेला ते ज्ञान श्रीमद भगवद्गीतेच्या निरूपणाच्या माध्यमातून दिल्या गेलं, त्यावेळेला अर्जुन देव कुठेतरी परिपूर्ण झाले. तशी स्थिती आमच्या माहीम भटांची पण होती. सर्व कर्मराठीचं ज्ञान त्यांनी अवगत केलेलं होतं आणि त्या काळामध्ये खरोखरच ते विद्वानच होते. परंतु एक गोष्ट त्यांच्याकडे नव्हती, ती म्हणजे ब्रह्मविद्या. आणि आमच्या स्वामींनी डोमेग्राम या ठिकाणी राजमठामध्ये प्रथम भेटीतच त्यांना निरूपण केलं आणि निरूपणातनं त्यांच्या विषयांचं खंडन केलं आणि त्यांना निरअहंकार करून त्यांना पूर्वी प्रकरणाच्या निरूपणाच्या माध्यमातून तिथे बोधाचं संक्रमण केलेलं आहे. आणि मग आमचे माहीम भट्ट हे अजून परिपूर्ण झाले. स्वामींची चर्चा जेव्हा माहीम भट्टांनी ऐकली, काही सिद्धांत ऐकले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे तर आपण अभ्यासलं सुद्धा नाहीये, ऐकलं सुद्धा नाहीये, म्हणजे आपण खूपच अजून कमकुवत आहोत, अधुरे आहोत आपण. आणि ते पूर्णत्व जे आहे ते आमच्या स्वामींच्या निरूपणाच्या माध्यमातून वेळोवेळी माहीम भट्टांच्या बाबतीमध्ये ते होत गेलं. अशी ही ज्ञानियाची विशेषता आहे की एक ज्ञानीय जरी असेल तरी सृष्टीचा संहार थांबून राहतो. म्हणजे लक्षात घ्या, ज्ञान हे किती महत्वाचं आहे, कारण की ते परमेश्वराचं ज्ञान आहे. ते काही इतर देवतादिकांचं ज्ञान नाहीये, प्रपंचाचं ज्ञान नाहीये, जीवाचं ज्ञान नाहीये, कुठल्या व्यवहारातलं ज्ञान नाहीये, ब्रह्मविद्येचं ज्ञान आहे. आणि ते ज्ञानाची विशेषता अशी आहे की त्याच्यामध्ये परमेश्वर प्राप्तीचं गूढ लपलेलं आहे. ते आपल्याला काय करायचंय, अवगत करायचंय ते ज्ञान, आणि त्या ज्ञानाच्या आधाराने परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. तर ही ज्ञानियाची विशेषता आहे की आजही आपण बघतो की आमचे स्वामी सांगतात 10 दिवसा भीतरी कीजे ते पावे. म्हणजे जो ज्ञानी आहे, स्मरणनिष्ठ आहे, त्यांनी जर का एक भोजन स्वीकारलं तर प्रतदेहाचं जे नरक आहे त्या नरकाचा नाश होत असतो. 12 वर्ष ते 92 वर्ष असं त्या नरकाची काल गणना केलेली आहे. एक तर 12 वर्ष आणि एका मताने 92 वर्ष ते दुःख भोगावं लागतं प्रतदेहाचं. आणि अतिशय कठीण असं ते दुःख असतं. दुःख म्हटल्यानंतर ते अवघडच असतं, परंतु हे दुःख अजून त्यातल्या त्यात खूपच कठीण आहे. म्हणजे त्यांचं जे काही खाणं पिणं याविषयी सर्व जे काही दुःख होतं ते ऐकतानाच अंगाला काटा येतो. आणि असं जे दुःख आहे प्रतदेहाचं, ते एका ज्ञानीयाने जर का पूर्ण भोजन घेतलं, नियम काय आहे, पूर्ण भोजन घेतलं गेलं पाहिजे तरच ते नासू शकतं. ही ज्ञानियाची विशेषता सांगितलेली आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे ज्ञानियाला काय काय आपण उपमा द्याव्या, म्हणजे परमेश्वराचा तो ज्ञानी असल्यामुळे त्यांच्या संपर्कामुळे आपल्याला कितीतरी लाभ होतो. एकीकडे स्वामी अजून सांगतात की ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. मोक्षाला जायचं आहे, ईश्वर पाहिजे आहेत, तर ज्ञात आणि विरक्त यांचा संग करा, जेणेकरून काय होईल, ज्ञानी असल्यामुळे त्यांच्याकडनं ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञानापाठी जे वैराग्य त्यांच्यामध्ये आलेलं आहे ते वैराग्य सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी ज्ञानियाकडे असतात. आणि त्यांचा संपर्क जरी नुसता केला तरी आपल्याला जे काही त्यांचं सेवादास्त घडेल, जे ईश्वराच्या आज्ञेचं आदेश ते आपल्याला देतील त्याचं पालन आपण करू, इत्यादी अनेक प्रकारे आपला लाभ, योग्यता, अधिकार आपल्यामध्ये निष्पन्न होणार आहे. अशा प्रकारे ज्ञानियाची ही विशेषता या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि ज्ञानिया नुसताच ज्ञान असलेल्या व्यक्तीला ज्ञानी म्हटलं जात नाही. एरवी आपण सर्वसामान्यपणे म्हणू शकतो, परंतु जे काही डॉक्टर होतात ना, ते नुसतं शिक्षण झाल्याने कोणी डॉक्टर होत नाही, त्याची एक प्रॅक्टिस त्यांना करावी लागते. वकील झालेला व्यक्ती नुसतं वकिलाचं शिक्षण झाल्याने कोणी वकील होत नाही,
त्याची प्रॅक्टिस त्यांना कुठेतरी काहीतरी करावं लागते. म्हणजे ती क्रिया जी आहे, जे जे काही शिक्षण झालेलं आहे ते शिक्षण क्रिया रूपामध्ये त्यांना ठेवायला लागतं. तरच ते त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणवले जात असतात. तसं नुसतं ज्ञान घेऊन आपण ठेवून दिलं, जसं आपण पुस्तकं आणतो ना, कुठेही गेलं तर पुस्तकं विकत आणतो. पुस्तकं का आणतो विकत? नवीन शोकेश बनवलंय म्हणून. त्या नवीन शोकेशमध्ये चांगलं दिसलं पाहिजे ना, पुस्तकं वगैरे दिसले पाहिजेत. कोणी आले गेले की त्यांना पुस्तकं दिसले की मग असं आम्हालाही कळतं की चांगले वाचक आहेत बरं का हे. आणि ते पुस्तकं खराब होऊ नये म्हणून आपण कधीच ते वाचत नाही, कारण की वाचायला काढली तर पुस्तकं खराब होतात. जे झालं ना खराब असं, मग ते खराब होतात. मग ते खराब होऊ नये म्हणून आपण कधी ते वाचत नाही, काय नाही, पण व्यवस्थित लावून ठेवतो ते. अर्थातच नुसते पुस्तकं आणली म्हणजे आपण ज्ञानी नाही झालो. पुस्तकं वाचली म्हणजे ज्ञानी झालो नाही. पुस्तकं पाठांतर करून टाकली तरी ज्ञानी होत नाही आपण. त्याचं निरूपण करायला लागलो तरी आपण ज्ञानी होत नाही. त्याचं आचरण करायला लागलं तर मग ते ज्ञानी आहे ही व्यक्ती, असं त्याचा अर्थ होतो. कुठल्याही क्रियेचं ज्ञान तुमच्याकडे असेल, कुठल्याही क्षेत्राचं ज्ञान असेल, तर ते तुमच्यामध्ये कार्यरूप असलं पाहिजे. तुमच्या आचरणातनं, उठण्या बसण्या बोलण्यातनं ते ज्ञान दिसलं पाहिजे. अधिकरणांच्या संपर्कात जा बरं, त्यांच्या प्रत्येक क्रियेत त्यांचं बोलणं सुद्धा असेल ते मोजकं असतं, म्हणजे त्यातलं सुद्धा ज्ञानाचं आचरण सुरू आहे. कामापुरतं तेवढं बोला, अधिक बोलत बसू नका. किंवा त्यांचं उठणं बसणं असेल, त्यांच्या हातामध्ये स्मरण गाठी असेल, हे सगळं आचरणाचं जे काही कार्यरूपता आहे ती आपल्याला त्यांच्याकडे बघायला मिळते. त्यांच्या आवाजामध्ये तुम्हाला सौम्यता दिसणार. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्याग त्याच्यामध्ये दिसणार तुम्हाला. आवाजामध्ये माधुर्य असेल. आमचे भट्टोबास नुसते भिक्षा म्हटल्यानंतर एक वेदल्या जायचे तिथले जीव. हे काय आहे? ज्ञानाचं आचरण त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळे हृदयातनं सगळ्या क्रिया आपल्या बाहेर पडत असतात. आधी सगळ्या गोष्टी मनात निश्चित होतात आणि मग त्या बाह्य क्रियेमध्ये त्या येत असतात. मग ते राग असो नाही तर आनंद असो, आणि जिथून ती क्रिया येते तिथेच परमेश्वर त्यांनी हृदयगाम्य करून ठेवलेले असल्यामुळे ते जेही काही बोलायचे त्यातनं काय व्हायचं, जर का कोणाला शिक्षा पण केलं तर त्यांच्या कर्मांचा नाश होणार, अयोग्यतेचा नाश होणार, काहीतरी माहिती नवीन ज्ञान मिळेल त्यांना, आणि एखाद्याशी चांगलं बोलले तर त्याचंही भलं होणार. म्हणजे भिक्षा म्हटले तरी सुद्धा जीव वेधल्या जातात, दुःख रहित होतात तेवढ्या वेळापुरतं. आणि म्हणून स्मृतीस्थळामध्ये आम्हाला बघायला मिळतं की भटोबासांकडे कोणीतरी आले, चर्चा केली आणि त्यांनी दीक्षा केली, लगेच अनुसरण घेतलं. लगेच म्हणजे अनुसरण घेतलंय, काही कालावधी त्याच्यात गेला असेल, परंतु त्यांनी ते अनुसरण घेतलेलं आहे. असं का बरं घडतं? कारण की त्यांच्या त्या ज्ञानाचं आचरण त्यांच्या वाणीतनं असेल, त्यांच्या श्रवणातनं असेल, त्यांच्या उठण्या बसण्या क्रियेतनं असेल, नित्य निमित्त विधीतनं असेल, ते सतत झळकत राहतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की समोरचा जीव जो आहे तो प्रभावित होतो. तुमचं बोलणं जेवढं चांगलं असेल तेवढा समोरचा व्यक्ती प्रभावित होईल. तुमचं सांगणं जेवढं चांगलं असेल, बोलणं जेवढं चांगलं असेल, तेवढा समोरचा जीव प्रभावित होत असतो. या व्यतिरिक्त जर का तुम्ही तुमच्या बोलण्या चालण्यामध्ये थोडासा रागीटपणा आणला तर लोक जे आहेत तुमच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात, वेधल्या जात नाहीत. आणि म्हणून या सर्व ठिकाणी ब्रह्मविद्येचं जे काही आचरण आहे ते कुठेतरी उतरलं पाहिजे, तो अर्क आला पाहिजे. तुम्ही चहामध्ये अद्रक टाकता तर चांगलं उकळलं तर मग त्याच्यामध्ये तिखटपणा चहामध्ये येतो, नाहीतर येत नाही. तो अर्क उतरला पाहिजे त्याच्यामध्ये. तसं तुम्ही जे काही अभ्यास करता, तुम्ही जे ऐकता, आता निरूपण वगैरे भरपूर ऐकता तुम्ही, आजकाल ऐकायला भरपूर मिळतं, परंतु नुसतंच ऐकत बसलात तुम्ही, त्याचा अर्थच उतरला नाही आपल्यामध्ये, तर ते ऐकण्याला काहीच अर्थ नाही. नुसतंच ऐकत बसण्यात सुद्धा उपयोग नाही. जेवढं ऐकता आहात तेवढं मात्र आचरणामध्ये तुमच्या लगेच तुम्हाला उतरवता आलं पाहिजे. आणि मग असा जो व्यक्ती आहे परमेश्वराचं म्हणितले करण करणारा, म्हणजे परत पूर्वी प्रकरणाकडे जायचं,
ते दास्य मोचक म्हणितले करण करणारा जो जीव आहे तो ज्ञानी आहे. किंवा येथून म्हणितले ते म्हातारी येथीची घडले असा जो जीव आहे तो ज्ञानी आहे. किंवा येत आधीन होऊन येथून म्हणितले करणारा जो जीव आहे आचार्य भट्टोबास माहिमभट्ट महादाईचा उपलक्षणे तो जो जीव आहे तो तसे जे जीव आहेत ते सर्व जीव कोण आहेत? ज्ञानी या पदामध्ये बसतात ते जीव. त्या ठिकाणी आपण त्यांना त्या दृष्टीने बघू शकतो. आणि म्हणून मानव पंथामध्ये असं आहे की कोणाला किती जरी ज्ञान झालं तरी ती व्यक्ती स्वतःला ज्ञानी म्हणून घेत नाही. काही लोक म्हणतात ग्रस्तांमध्ये की आमचा भरपूर अभ्यास झाला बरं का बाबा. काही लोक म्हणतात आमच्या वडिलांचा भरपूर अभ्यास झाला. काही म्हणतात आमच्या आईचा भरपूर अभ्यास झाला. कुठे असतात ते घरीच असतात. म्हणजे मग संन्यास नाही घेतला का? म्हणजे कुठेतरी ज्ञान झाल्यानंतर वेश परिवर्तन जो आहे तो कुठे ना कुठे हा झालाच पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळतं तेव्हा तुम्ही त्या कार्यामध्ये प्रवेश करत असता. तुम्ही राहा कुठे पण वेश परिवर्तन हा आपोआपच त्यामध्ये होत असतो. आणि होत नसेल तर ते फक्त वाचन आहे आपलं आणि नुसतं श्रवण आहे. वाचून त्याच्यामध्ये कुठलाही रस आपल्याला नाही. तुम्ही एरवी दुकानात बाजारात जाता ना, उगाचच आपलं त्या दुकानदाराला हे केवढ्याला घ्यायचं काहीच नसतं. तुम्हाला फक्त विचारायचं असतं. त्यांनी जरी म्हटलं की फुकट घेऊन जा तरी आपल्याला घ्यायचंच नसतं. आपण म्हणतो नाही नकोय. म्हणजे उगाच चौकशी करतोय. तसं ज्ञानाच्या बाबतीमध्ये झालं नाही पाहिजे की उगाचच आपलं ऐकतोय. आपल्या भागात निरूपण आहे तर ऐका असं नाही आहे. हे कुठेतरी तुम्ही जे ऐकता त्यातलं थोडं तरी आपण 10 वचनं ऐकले ना त्यातलं एक वचन तरी बघा थोडंसं पाळून जमतंय का आपल्याला? आपल्याला राग द्वेष काम क्रोध वगैरे जे काही सांगितलेलं आहे त्यागायला ते कधीतरी थोड्या वेळासाठी का होईना 8 दिवसासाठी का होईना ते त्यागायला आपल्याला जमतं का? हा प्रयत्न करून बघायचा. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला किती यश येतं काय यश आहे तुम्हाला आत्ताच कळेल. आणि जर का तुम्ही प्रयत्न केले तर स्वामींनी तेही वचन सांगून ठेवलं की पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. म्हणजे तुम्ही जर का प्रयत्न केला तर परमेश्वराचं साह्य लगेच उभं ठाकत असतं. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की एक एक वचनाचं पाठांतर तर तुम्ही करतच आहात. त्याचं अनुपालन जमतं का आचरण जमतं का करून बघायचं. तुमच्यातल्या तुमच्यात करून बघायचं. वैयक्तिक स्वतःच्या स्वतः हे करून बघायचं. राग आला की त्याच्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. असं जर का तुम्ही एक एक वचनाचं अनुपालन केलं. जसं तुम्ही काय करत असता रोज एकच भाजी बनवता का? असं तुम्ही रोज असं बघता की नाही आज ही वेगळी भाजी बनवू, परत ही उद्या दुसरी भाजी, तिसरी भाजी, चौथी भाजी किंवा वेगळ्या पद्धतीने तीच भाजी असेल पण वेगळ्या पद्धतीने बनवून बघता. म्हणजे रोज तुम्हाला नवीन पदार्थ खायला पाहिजेत ना. तशाच पद्धतीने रोज एखादं वचन घ्या आणि त्यावर चिंतन करा. आणि अशा पद्धतीने एक वचन जे आहे त्याचं अनुपालन करत 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 आपण कुठेतरी ज्ञानाचं आचरण करत आहोत. आपलं आचरण पूर्णत्व नाहीये. त्याला तुटकं मुटकंच आहे. ते देवाला आवडेल की नाही आवडेल माहिती नाहीये. तरी सुद्धा तुमचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न तिथे परमेश्वर बघत असतात. हे लक्षात घ्या तुम्ही की परमेश्वराला प्रसन्न करण्याचे हे छोटे छोटे गोष्टी आहेत. तुमचं पूर्ण आचरण जेव्हा होईल तेव्हा होईल. परंतु आचरण करण्याचा नुसता प्रयत्न जरी केला तरी परमेश्वर प्रसन्न होतात. एकदम लहान लहान मुली असतात ते आई चपाती लाटत असेल तर ते पण एवढंसा त्यांचं छोटं पोलपाट असतं. ते पण एक एवढा गोळा घेतात आणि ते लाटत राहतात. ती काही चपाती असते का? ती गोल होते नाही होते. परंतु आईला काय आनंद असतो? ती माझ्यासोबत चपात्या करते. हे आई प्रसन्नता आईची किती आहे त्या बाबतीमध्ये. तिला भांडे घासता येत नाही तरी सुद्धा ती तिथे येते. म्हणजे काय आहे की ती प्रयत्न करते नुसता. तिला येत काही नाही आणि जमत सुद्धा काहीच नाही पण प्रयत्नासाठी मात्र ती तिथे उपस्थित आहे. हेच परमेश्वरही बघतात की तुम्ही नुसते उपस्थित जरी असाल नुसता प्रयत्न जरी करत असाल तरी तिथे परमेश्वराला तोष होतो प्रसन्नता निर्माण होते.
तुम्ही जरी इथे येऊन प्रवचन ऐकत नाही आहात, इथे येऊन तुम्ही अन्य विचारच तुमच्या डोक्यात चाललेत, परंतु दिसताना तर तुम्ही दिसता ना, रोज येत होते बरं का प्रवचनाला. म्हणजे तुमच्याबद्दल सांगताना असंच सांगितलं जाईल की ते रोज येते होते प्रवचनाला. म्हणजे इथे येण्याचा प्रयत्नही आहे, येण्याचे कष्टही तुम्ही घेतात, याचंही गोमटं तुम्हाला लागणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जो ज्ञानी आहे, परमेश्वराला अपेक्षित ज्ञानी आहे, या सर्व वचनांचं अनुपालन जे आहे ते ज्ञानी करतात. आणि म्हणून इथे परमेश्वराला त्यांच्याविषयी विशेष तोष आहे, प्रसन्नता आहे. आणि येथूनही म्हणितले ते जसं शांताबाईसांना घडलं तसं असे अनेक जीव आहेत जे देवाने म्हणितलेलं करण जे आहे ते करत आहेत आणि त्यांच्यावर परमेश्वर प्रसन्नही होत आहेत. आणि म्हणून असे जे ज्ञानी आहेत, महानुभाव पंथाचे किंवा भटमार्गीचे, ईश्वर पंथाचे, जे भटमार्गीच्या एका महात्म्या जीव घातल्या सहस्त्र भोजन होय, म्हणजे 1000 लोकांना एक व्यक्ती जेवला तर 1000 लोक जेवल्याचं गोमटं लागतं आहे. लक्षात घ्या, 1000 लोक म्हणजे किती होतात. तुम्ही जेव्हा जेवू घालता आणि ते द्रव्य खर्च होतं त्याच्यामध्ये, मग तेव्हा लक्षात येतं की किती लोक जेवल्याने किती खर्च होतोय, है ना. जेव्हा लग्न कार्याच्या वेळेला किती जेवणाचाच खर्च किती असतो, परंतु इथे एक व्यक्ती जर काय व्यवहारातला जेवतो आहे तर काय होतं, द्रव्य खर्च होत आहे आपलं. आणि इथे जर का परमेश्वराचं एक ज्ञानी जर का जेवला तर काय होतंय, पुण्य म्हणजे गोमट्याच्या राशीच्या राशी होतात. सहस्त्र भोजन, एका व्यक्तीच्या बदल्यामध्ये 1000 लोक जेवल्याचं जर का गोमटं लागतं, म्हणजे त्या ज्ञानियाची किती पात्रता आहे ते याच्यातनं आपल्याला दिसतं. असं स्वप्न त्या व्यावसायिकाला पडलं, म्हणून म्हाळसा स्वप्न दाखविले. तो कोणाचा भक्त होता, त्या म्हाळसा देवीचा तो भक्त असेल. आणि स्वप्नामध्ये तसं दाखवलेलं आहे की त्या म्हाळसा देवीने ते स्वप्न दाखवलेलं आहे. पण वांचून ते स्वप्न कोण दाखवतं, ओळखणी माया जी असते ती अशा प्रकारे अनुकूल करण्यासाठी त्या जीवाला ती स्वप्न दाखवत असते. त्याच्या त्या कुठेतरी ईश्वराची कणवादनी जोडलेल्या असतात. आणि ती कणव लहान असेल, 65% असेल, त्याला 20% करायची असेल तर काय करावं लागेल, स्वप्नामध्ये ते येईल. जसं ते होते ना की त्यांचे शिष्य होते, त्यांना ते शिष्याला त्यांनी सांगितलेलं स्वामींच्या कडे बघायचं नाही वगैरे. त्यांनी स्वामींकडे बघितलं आणि ते वेधल्या गेले. आणि मग रात्री त्या गुरूंच्या स्वप्नात आलं की ह्या शिष्य जो आहे तो दंडवत करत नव्हता वगैरे वगैरे. गुरूंच्या मनात ते सुरू होतं, हा मला दंडवतच करत नाही. आणि मग रात्रीच्या वेळेला त्या गुरूंचे जे काही कुलदैवत होतं ते स्वतःच त्या गुरुला दंडवत घालत आहे. तेव्हा तुम्ही का दंडवत घालता, म्हणे तुम्ही तुमच्या शिष्याचं दंडवत अपेक्षित ठेवता, पण तुमचा शिष्य आता खूप मोठा झालेला आहे तर त्याच्या बदली मी दंडवत घालतो. हे स्वप्न सुद्धा कोणी दाखवलेलं आहे, ओळखली मायेनेच दाखवलेलं आहे. त्यांची जी प्रतिकूलता जी आहे ती कुठेतरी ते अनुकूल व्हावे म्हणून ते स्वप्न आहे. आपल्यालाही अशा काही स्वप्नांचा जर का अनुभव जर का आला तर आपण सुद्धा काय होतो, ईश्वराच्या संबंधित आपण थोडस अनुकूल होत असतो. कधी कधी ते स्वप्न असं पडतं की बहुत साधू आले जेवणाला वगैरे, स्वप्नात आलं. आणि 2-3 दिवसांनी असंच होतं की आपल्याला तशा भोजनाचा योग येतो की अनेक साधू संत वगैरे ईश्वर साधक जे आहेत त्यांच्या ठाई भोजन क्रियेचा योग आपला येतो. म्हणजे कुठेतरी ते स्वप्न आहे आणि ते जेव्हा प्रत्यक्ष क्रिया समोर येते स्वप्नासारखीच, तेव्हा आपण थोडं जास्त अनुकूल होतो. सहजपणे जर का साधू आले तेव्हाही आपण क्रिया करणारच आहोत, पण स्वप्नाची जर का जोड असेल, त्याला सूचित जर का झालं असेल तर काय होईल, आपण जास्त अनुकूल झालेलो असतो, जास्त प्रसन्न झालेलो असतो, जास्त आवड आपल्यामध्ये नेहमीपेक्षा असते. आणि म्हणून प्रतिकूल जनांसाठी हे स्वप्न जे आहे हे दाखवल्या जात असतं, जेणेकरून ते अनुकूल होतात. जसं ते त्या बैलाचं आलं स्वप्न त्यांना की ते म्हणतात स्वामींच्या एका दर्शनाचं पुण्य जे आहे
ते तुम्ही मला द्या. आता ह्याच्यातनं काय दिसतंय की स्वामींच्या दर्शनाचं जे काही गोमटा आहे, जे नुसतं दर्शन घेऊन आलेले जर का देवाचं तुम्ही असाल, तर तुमच्यामध्ये कितीतरी योग्यता तयार होऊन जात असते. आपण मार्गात जातो ना, तेव्हा 1 दिवस राहा, 2 दिवस राहा, तुमच्यामध्ये उजळता येते आणि तुम्हाला स्वतःलाच लक्षात येतं की घरच्यापेक्षा आपण इथे जास्त देवधर्म करतो आहोत. स्मरण चांगलं होतंय, सकाळी जाग लवकर येते, लगेच उजळता येते आणि लगेच घरी या दुसऱ्या दिवशी लगेच मळीनाचं येतं. म्हणजे ज्ञानियाच्या संपर्कात राहणं यामुळे किती आपली आवड, योग्यता, उजळता वाढते हे त्याच्यातनं लक्षात येतं. आणि म्हणून इथे कुठेतरी महानुभाव किंवा भटमार्गीचे जे आहेत यांच्याविषयी अनुकूलत्व वाढावं म्हणून त्या व्यावसायिकाला स्वप्न दाखवलं गेलं. आणि तव उदयाची तेने कवीश्वरबासा ते देखिले, आणि योगायोग असा की दुसऱ्या दिवशीच कवीश्वरबास, त्याच्यानंतर रामोपाध्ये, कान्होपाध्ये आणि परशुरामबास या चौघांना त्यांनी बघितलं. आणि काल स्वप्न बघितलं आणि आज यांना बघितलं. भटमार्गीचे त्यांना भोजन घातलं तर असं असं होईल, आणि दुसऱ्याच दिवशी भटमार्गीचे जे आहेत ते साधू दिसत आहेत. सावमा येऊन दंडवत करून स्वप्न सांगितले. जवळ आले ते व्यक्ती आणि दंडवत केला त्यांनी, आणि त्यांनी स्वप्न सांगितलं की कालच मला असं असं स्वप्न पडलं. तरी महात्मे हो तुम्ही माझे काही घ्या, तरी असं करा, तुम्ही आता माझं काही ना काही अन्नदान जे आहे ते अन्नदान आपण माझं स्वीकारा. कवीश्वरबास म्हणतात, घेतो परी आमुचे गुरु पुढे गेले असती. आता लक्षात घ्या, अन्न खायचं आहे आपल्याला, सगळं आहे, परंतु ते भिक्षान्न खायचं आहे. भिक्षेमध्ये जे आलेलं आहे ते खायचं आहे. आता या व्यक्तीचं जे अन्न आहे ते कवीश्वरबास स्वीकारत नाहीत. का स्वीकारत नाहीत? ते म्हणतात की आमचे जे गुरु आहेत कशा कुशलतेने त्यांनी ते टाळलेलं आहे, की आमचे गुरु आहेत ते समोर गेलेले आहेत. काय बोलले कवीश्वरबास? खोटं बोलले, म्हणजे अनिष्ट केलं. पण अनिष्ट कसं केलं? अल्प अनिष्ट. खोटं बोलणं हे अल्प अनिष्ट आहे. आणि खोटं बोलले नसते तर बहुत अनिष्ट लागलं असतं. जर का जेवले असते तर बहुत अनिष्ट लागतं. तुम्ही ज्यांच्याकडे जेवता त्यांचं घर कसं आहे, त्यांचा देवधर्म कसा आहे, त्यांचं मळीनत्व कसं आहे, उजळता कशी आहे, त्याचा सगळा असर त्या जेवणाऱ्यावर होत असतो बघा. म्हणजे आम्हाला कुठे जेवायचं म्हटलं किंवा तुम्हाला सुद्धा कुठे जेवायचं म्हटलं तर तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागेल की आपण जिथे जेवणार आहोत ते ठिकाण कसं आहे. हे जर का ठिकाण मळीनत्वाचं असेल, त्या ठिकाणी जर का देवधर्म कमी असेल तर तो असर त्या जेवणाऱ्यावर पण होत असतो. तर तिकडून जेवून आलं की त्या दिवशी स्मरण आपलं होत नाही, कुठल्याही प्रकारचं देवधर्म आपला त्या दिवशी होत नसतो. का बरं? कारण की ते स्थानाची सभा, ते ठिकाण तसं रजतम हिंसायुक्त आहे, किंवा देवधर्माचा तो प्रभाव जो आहे त्या ठिकाणी कमी असल्यामुळे. म्हणून कुठेही जेवायचं नसतं. ज्या ठिकाणी तुम्ही जेवाल त्या व्यक्तीचे काही गोष्टी असतील ते आपल्यावर लागू होतात अन्नाच्या माध्यमातून. त्यांनी ते अन्न कसं कमवलेलं आहे, काय. आधीच्या काळात, जुन्या काळामध्ये अधिकरण मंडळी जी होती सुरुवातीला, मग ते जे श्रीमंत लोक असतील, पैशावाले वगैरे, त्यांच्या पंक्ती सहसा पटकन घेत नव्हते. तो व्यक्ती कोण आहे, कसा आहे, काय आहे, हे सगळं विचारलं जातं. आजही तुम्ही मार्गामध्ये जर का फोन तुमची ओळख असेल तर पटकन ते घेतलं जातं, लक्षात येतं कोण आहे. नाही तर एरवी विचारलं जातं. आता आम्ही मार्गामध्ये पंक्ती सांगतो कधी फोनवर, मग ते विचारतात कोण आहेत, ते उपदेशी आहेत का, कधीचे, काय वगैरे. म्हणजे त्यांना जर का संशय वाटला तर ते चौकशी करतात, आणि योग्य व्यक्ती असेल तरच मग पंगत स्वीकारल्या जाते. आणि सगळं असं विचारलं, कोणाची दशक्रिया घ्यायची असेल तरी विचारतात, ते स्मरणनिष्ठ होते का, उपदेशी होते का, वगैरे वगैरे ह्या गोष्टी विचारतात, आजही विचारतात. आधीच्या काळात तर घेतच नव्हते. म्हणजे ते द्रव्य कुठून आलंय, कसं कमवलेलं आहे, एवढी सगळी काळजी घेतल्या जायची. आजही ती काळजी घेतल्या जात असते. आणि म्हणून इथे
कवीश्वर बासानी अल्पे अनिष्ट बहुत अनिष्ट परिहरे, स्वामींचं वचन आहे. अल्प अनिष्टामुळे जर का बहुत अनिष्ट म्हणजे थोड्याशा जे काही खोटं बोलणं आहे त्याच्यामुळे खूप मोठा दोष जर का चुकत असेल तर थोडस खोटं बोललेलं हरकत नाही. कधी कधी आता कोणी आम्हाला हे करतं की आम्हाला पारायण करायचं, कसलं काय आम्हाला माहिती असतं की कोण आहेत ते लोक. मग आम्ही सांगतो मी त्यावेळेला नाहीये घरी, मी 8-15 दिवस बाहेर आहे, माझ्याकडे आता ते आहे, थोडस खोटं बोलता येतं मला. परंतु काय आहे की ज्यांच्याकडे गेल्यानंतर धर्मवार्ता होणार आहे मग त्यांच्याकडे काय करतो आपण की असलेलं दुसरं काम सुद्धा बाजूला ठेवून त्यांच्याकडे आम्ही जातो, जेणेकरून काय होते धर्मवार्ता होते आहे. काही शंका ते विचारतायत किंवा ते चांगले आहेत, नाही प्रश्न विचार स्मरण करणारे आहेत, निर्हेतुक आहेत. मी तर कोणाकडे तिकडे काय काय असेल तर मी विचारतो कशा निमित्त आहे, काय आहे, तोच दिवस पाहिजे का, दुसरा दिवस नाही चालणार का, अशा सगळ्या बाजूनी त्या चौकशा आपण करायच्या, आपल्या जेवढं जमतं तेवढं आपण करायचं. आणि ती क्रिया त्यांची सहेतुक आहे का निर्हेतुक आहे हे पण बघायचं. निर्हेतुक असेल तर काही हरकत नाही, पण सहेतुक असेल तर काही भोजन करू नका. खूपसे लोक काही ठिकाणी जातात आमोशा पौर्णिमेला देवदेव करायला आपलं, तर नेमकं तिथे काही ना काही पंगत असते. आपण म्हणतो बरं झालं तर, परंतु खूपसे लोक जेवत नाहीत बरं का. खूपसे लोक ते जेवत नाही म्हणून कधी स्नान करायला जाताना आपली आपली शिदोरी जी आहे ती आपली स्वतंत्र ठेवा, तुमची स्वतंत्र पंगत तिथे ठेवा. परंतु दुसऱ्यांचं भोजन करताना एवढा सगळा विचार करावा लागतो. आणि म्हणून इथे कवीश्वरबास खोटं बोलतात मुद्दामून, कारण की ते अन्न जे आहे हे सहेतुक आहे. तो व्यक्ती जो अन्नदान देतोय, अन्य लोक जे अन्नदान करतात ते निर्हेतुक नसतं, आणि आपले लोक सुद्धा जे अन्नदान करतात ते 90% निर्हेतुक नसतं, ते काहीतरी सहेतुकच असतं, कुठला ना कुठला हेतू त्याच्यामध्ये असतो, आणि म्हणून ती क्रिया त्यांच्याकडनं ती होत असते. एरवी निर्हेतुक कोणी मंदिरात जात नाही, सहेतुकच जातात. खूप क्वचित लोक आहेत ते निर्हेतुकपणे आश्रमामध्ये मंदिरामध्ये स्थान वंदनाला जात असतात, नाहीतर सगळ्यांच्या खेटी ठरलेल्या आहेत, काही ना काही निमित्ताने ते मार्गात जातात, स्थानाला जातात वगैरे वगैरे. परंतु आपल्याला निर्हेतुकही जाता आलं पाहिजे आणि निर्हेतुक क्रिया करता आली पाहिजे. जर का त्या व्यक्तीची क्रिया जर का निर्हेतुक असते तर काय झालं असतं बरं. ते 4 जे काही साधक आहेत त्यांनी नसते जेवले, पण कमीत कमी भिक्षा तरी त्यांच्याकडनं घेतली असती, काही ना काही अन्न प्रवेशन करवून घेतलं असतं, त्या व्यक्तीला किती मोठं गोमटं लागलं असतं. परंतु केवळ त्यांची क्रिया सहेतुक असल्यामुळे ते कवीश्वरबास म्हणतात की आमचे गुरु पुढे गेले असते म्हणून निराकरिले निघाले, आणि निराकरलं म्हणजे आम्ही काही भोजन घेऊ शकत नाही, थांबलो असतो आम्ही, पण आमचे गुरुजी पुढे गेल्यामुळे आम्हाला लगेच निघावं लागेल, म्हणजे शिदोरी वगैरे काहीही घेण्याचा काही प्रश्न नाही, आणि निघाले. आणि मग तिथून पुढच्या प्रवासाला ते पटापट निघून गेले त्या विभागातनं. अशा प्रकारे आपल्या समोर एखादी क्रिया जर का उभी ठाकली, ती योग्य आहे की अयोग्य आहे, सहेतुक आहे का निर्हेतुक आहे, हे आपल्याला माहित नसतं कधी कधी, तर त्यावेळेला विचारपूर्वक आपण निर्णय घ्यायचा असतो. काय उत्तर त्यांना हो किंवा नाही द्यायचं आहे याचं सुद्धा एक, तुमचं जर का ईश्वर स्मरण चालू असेल तर परमेश्वर तुम्हाला असे योग घडू देणार नाहीत. ईश्वर स्मरण तुमचं चालू असेल, प्रार्थना रोजची चालू असेल, तर अयोग्य आणि सहेतुक भोजन जे आहे, कुठल्याही निमित्ताचं जे काही भोजन आहे ते तुमच्या मुखी लागू देणार नाहीत परमेश्वर. म्हणजे परमेश्वराचंही लक्ष त्यासाठी असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या वृद्धाचारामध्ये कवीश्वरबासांनी जे काही कुशलता केली ती केवळ आणि केवळ त्यांच्याकडे ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानाच्या कुशलतेनेच त्यांनी तो ज्ञान विवेकाच्या माध्यमातून ते अनिष्ट जे काही घडलं असतं मोठं, ते अनिष्ट त्यांनी टाळलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 12वा वृद्धाचार जो आहे तो या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.